भाजपा के राज्य प्रवक्ता धर्मपाल मेश्राम ने शरद पवार के हालिया बयानों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि उनकी बातों से उनकी निराशा स्पष्ट झलक रही है। मेश्राम ने शरद पवार के द्वारा देश के गृह मंत्री अमित शाह के खिलाफ किए गए बयान को अत्यंत दुर्भाग्यपूर्ण करार दिया। उनका कहना था कि पवार का जीवन सत्ता सुख के लिए विश्वासघात और चतुराई से भरा हुआ। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेलं भाष्य अत्यंत दुर्दैवी आहे। आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन जन्माला आलेल्या शरद पवारांनी आयुष्यभर विश्वासघातकीचं आणि सत्तेत राहण्यासाठीची जी काही पद्धती असेल ती अवलंबत सत्तेत राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आत्ताच्या या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारत महाविकास आघाडी आणि शरद पवारांचं नेतृत्व सपशेल अस्वीकार केलेला आहे, त्यांना हद्दपार केलेला आहे। महाराष्ट्रात त्यांना भविष्यात कुठलाही स्कोप वाढण्याची कुठली संधी त्यांना दिसत नाहीये आणि त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहण्यामुळे जे काही परिणाम त्यांच्या डोक्यावर झालेले आहेत त्यातून ते वक्तव्य, त्यातून त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यातून त्यांची निराशा ही आता दिसते आहे। या देशातल्या सुबुद्ध जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेनं देवेंद्रजी फडणवीस आणि सन्मान्य मोदीजींचं, सन्मान्य अमितभाई शहाजींचं नेतृत्व स्वीकारताना विकासाला आपला कौल दिलेला आहे। हे शरद पवारांना स्वीकारता येत नसल्यामुळं या पद्धतीचं स्टेटमेंट, या पद्धतीची निराशा त्यांच्या वक्तव्यातून आज आपल्या पुढे आलेली आहे आणि आणखी मला वाटते वेळ वाट पहा, यापेक्षाही भयंकर पद्धतीच्या कृती त्यांच्या हातून भविष्यात होणार आहेत आणि त्या कोणत्याही पद्धतीनं स्वीकारल्या जाणार नाहीत हे देखील अधोरेखित होतं, हे देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। The cool new Glanza. Go Hatchin'. Go Awesome.